नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे स्वागत करत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा या आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, मागच्या 2 लेक्चरपासून जे आहे आपण पोलीस प्रशासन पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही अपलोड केलेले आहे. हा बघा आपला तिसरा जो आहे हा पार्ट राहणार. या तिसऱ्या पार्टमध्ये बघा पुढचे जे प्रश्न आपण जे पोलीस प्रशासन या घटकावर विचारण्यात आलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्यांनी कोणी बघा मागचे 2 पार्ट बघितले नाही त्यांनी मी डिस्क्रिप्शनला लिंक उपलब्ध करून देत आहे. ती लिंकमध्ये जाऊन तुम्ही बघा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट बघून घ्या. आज जो आहे मित्रांनो आपण बघा तिसरा पार्ट जो आहे कंटिन्यू करणार आहे. अजूनही ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो बघू आपण पोलीस प्रशासनमध्ये जे काही आतापर्यंत प्रश्न आले आहे याचा पार्ट 3 जे PYQचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपला या व्हिडिओच्या माध्यमातून राहील. चला बघू आजच्या लेक्चरमध्ये. बघा मागच्या लेक्चरमध्ये बघा मित्रांनो 45+ प्रश्न जे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता. 2 लेक्चरमध्ये त्याला कव्हर केलेला आहे. आता त्याच्या पुढे जाऊन जो आहे नेक्स्ट प्रश्न आपला कव्हर करण्याचा प्रयत्न राहील जे आपण पुढच्या या पार्ट मध्ये आपण कव्हर करणार आहोत. बघा 45 प्रश्न आपण कव्हर केलेले होते. आता पुढचे प्रश्न कोणतं लक्ष द्या इकडे. लक्ष द्या मित्रांनो. बघा आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे तुम्हाला बघा हा प्रश्न आतापर्यंत जर विचार करतो म्हटलं बघा जळगाव, पुणे, मुंबई आणि अकोला या 4 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय लक्ष द्या इकडे. बघा दहशतवाद विरोधी विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करते. बघा इथे प्रश्न आला तुम्हाला आहे दहशतवाद विरुद्ध. पहिलाच पॉईंट महत्वाचा राहते. दहशतवाद विरुद्ध जे आहे कोणतं सशस्त्र दल आपल्या महाराष्ट्र राज्याचं काम करणार आहे. तर बघायचं उत्तर येते फोर्स 1. फोर्स 1चा विचार केला बघा का बरं लक्षात द्या. बघा 2008 ला जो आहे 26 नोव्हेंबर 2008 ला एक दहशतवादी हल्ला जो आहे तो मुंबईवर झालेला होता. लक्षात ठेवायचा आहे 26 नोव्हेंबर 2008 ला एक दहशतवादी हल्ला मुंबईवर झालेला होता आणि याच दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बघा 2010 ला महाराष्ट्र सरकारने बघा फोर्स 1 हे एक कमांडो दल जे आहे याची स्थापना करण्यात आली आहे. ते महाराष्ट्रातील एकमेव कमांडो दल. लक्षात ठेवा कमांडो दल जर विचारलं कोणतं राहणार आहे तर ते लक्षात ठेवा फोर्स 1 आपलं कमांडो दल राहणार आहे जे आपण बघा केंद्रामध्ये NSG च्या धर्तीवर. बघा केंद्र सरकारमध्ये जर गेले तुम्ही ते NSG नावाची संघटना राहते नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण स्थापन केलेलं आहे फोर्स 1 नावाचं कमांडो दल जे आहे स्थापन केलेलं आहे ज्यामध्ये सध्या 300 कमांडो काम करतात आणि हे जे पथक आपल्या लक्षात ठेवा दहशतवाद विरोधी विशेष पथक म्हणून काम करते. हा प्रश्न तुम्हाला 3 ते 4 जिल्ह्यात आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे म्हणून महत्वाचा आहे. पुन्हा रिपीट होते लक्षात ठेवायचं आहे. समजलंय. याचं उत्तर येणार तुम्हाला फोर्स 1. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला मित्रांनो बघा सातारा आणि पुणे शहर दोन्ही वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय लक्षात इकडे बघा पोलीस विभागातील K9 युनिट कशा संबंधी आहे. तर बघा पुणे किंवा मुंबई किंवा जगभरात ज्या मोठ्या मोठ्या पोलीस आहेत त्यांचं सुद्धा बघा K9 युनिट म्हणजे राहते श्वान. लक्षात ठेवायचं आहे. तर श्वाना संबंधी जे आहे हे युनिट राहणार आहे ज्याचं नाव आहे K9 युनिट कशा संबंधी आहे तर श्वाना संबंधी जे युनिट राहणार आहे पुणे पोलिसांचं K9 युनिट हे श्वाना संबंधी राहणार आहे. सिंपल प्रश्न होता K9 युनिट कशा संबंधी आहे तर श्वान. याच्या पुढे बोला नेक्स्ट प्रश्नाकडे चला. नेक्स्ट बघा तिसरा प्रश्न आजचा बघा तो आहे नाशिक शहर 2024 धाराशिव पुणे SRP+ सुद्धा आपल्याला हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे काय म्हटलंय पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती. बघा यांनी प्रश्न विचारला आहे का पोलीस क्षेत्रात संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती. संशोधन ते बघा NCRB नाही, रॉ नाही. इथे बघा तुम्हाला BPRD लक्षात ठेवायचं आहे. फुल फॉर्म बघा ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. लक्षात ठेवायचं आहे. याचा जर फुल फॉर्म तुम्हाला विचारलं का BPRDचा फुल फॉर्म काय आहे बघा रे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. लक्षात ठेवायचं आहे ही संघटना आहे BPRD ज्याची स्थापना लक्षात ठेवायचं आहे 1948 ला आपली या BPRD ची स्थापना झाली होती. 1948
हेडक्वार्टर जर विचारलं तुम्हाला तर दिल्लीला जे आहे या बीपीआरडीचं हेडक्वार्टर राहणार आहे. स्थापना 1948, हेडक्वार्टर आहे दिल्ली. फुल फॉर्म होते याचा बघा, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिपीट म्हणा, काय म्हटलं याला? ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली. आणि पोलीस क्षेत्रासंबंधी जे काही संशोधन आहे आतापर्यंत सगळं संशोधन करण्याचं काम ही संघटना करते. रॉ जर म्हटलं तुम्हाला सांगितलं, रॉ बघा आपली गुप्तचर संघटना, भारताची गुप्तचर संघटना आहे 2, त्यापैकी एक म्हटलं तर रॉ आणि एक राहते आयबी, एक राहणार आहे रॉ. आणि डीआरडीओ जर विचारलं लक्षात ठेवा रे, डीआरडीओ फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, डीआरडीओ जर विचारलं तुम्हाला तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्याची स्थापना झाली 1 जानेवारी 1958. डीआरडीओची स्थापना लक्षात ठेवा 1 जानेवारी 1958. म्हणून 1 जानेवारी दिवस राहते मित्रांनो डीआरडीओ दिवस म्हणून जो आहे तो आपण साजरा करणार आहे. आणि याचं सुद्धा हेडक्वार्टर लक्षात ठेवा, डीआरडीओचं हेडक्वार्टर सुद्धा न्यू दिल्लीला राहणार आहे. डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना आहे 1 जानेवारी 1958, हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली. आणि 1 जानेवारी दरवर्षी आपण बघा डीआरडीओ दिवस म्हणून जो आहे दरवर्षी साजरा करत असतो. हाच प्रश्न तुम्हाला, पोलीस क्षेत्रात संशोधन करणारी संस्था कोणती? BPR&D. लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, आता पण तुम्हाला 20 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. सातारा चालक, नांदेड, सोलापूर, भंडारा, वाशिम आणि 20हून अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय? लक्ष द्या इकडे बघा. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग. आता मॅक्झिमम लोकांना मराठीमध्ये समजत नाही तर गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे काय. सिंपल आहे रे, याला म्हणतो आपण सीआयडी. सीआयडीच्या फुलमध्ये बघा क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. लक्षात ठेवायचं आहे सीआयडी म्हणजे काय म्हटलं तर बघा लक्षात ठेवा क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे होते सीआयडी. विचारलंय सीआयडीचं मुख्यालय कुठे आहे? लक्षात ठेवा पुणेला जे आहे ते राहणार आहे रे सीआयडीचं मुख्यालय. मी तुम्हाला सांगितलं होतं पुणेला एकूण 4 मुख्यालय आहे. बघा पहिलं सीआयडी, दुसरं लक्षात ठेवा कारागृह, तिसरं जर म्हटलं तुम्हाला तर बघा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी. लक्षात ठेवा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी जे 3 नंबरला राहणार आहे. लक्षात ठेवायचं महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी. आणि चौथा आहे रे संशोधन केंद्र, पोलीस संशोधन केंद्र. जर पोलीस संशोधन केंद्र जर म्हटलं तुम्हाला कुठे आहे ते सुद्धा पुणेला त्याचं मुख्यालय राहणार आहे. महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र पुणे. तर सीआयडी, कारागृह, गुप्तवार्ता प्रबोधिनी, पोलीस संशोधन केंद्र या 4 याचं मुख्यालय पुणेला राहणार आहे. आणि लक्षात ठेवा गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच होते सीआयडी आणि सीआयडीचं मुख्यालय आपल्याला पुणेमध्ये राहणार आहे. अशी एक किचकट स्वरूपाचे जर गुन्हे वगैरे आले त्याला सॉल्व्ह करण्याचं काम ही संघटना करते सीआयडी. लक्षात ठेवा गुन्हे अन्वेषण विभाग ज्याचं मुख्यालय पुण्याला राहणार आहे. तर हाच प्रश्न आपल्याला विचारला होता 20 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो आतापर्यंत हा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून महत्वाचं राहते. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा प्रश्न तुम्हाला ठाणे शहर पोलीस 2024 जालन्याला सुद्धा आलेला आहे. सातारा आणि पुणे इथे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे महाराष्ट्रात एनएसजीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते? बघा मी आता सांगितलं मला एनएसजी नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेलं आपलं दल कोणतं? हा प्रश्न आताच आपण मागे डिस्कस केला. उत्तर द्यायचं फोर्स 1. बघा रे फोर्स 1 काय तुम्हाला पहिले सांगितलंय 2008च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या इथे स्थापन करण्यात आलेले दल म्हणजे फोर्स 1 जे महाराष्ट्राचं एकमेव लक्षात ठेवा कमांडो पथक राहणार आहे. लक्षात ठेवा कमांडो पथक आहे महाराष्ट्राचं. आणि स्थापना याची झाली जर म्हटलं तर 2010 ला. का बरं तर 2008च्या दहशतवादी हल्ल्यानंतर. लक्षात ठेवा 2008च्या दहशतवादी हल्ल्यानंतर याला आपण स्थापन केलं आहे. एक तर आपलं कमांडो पथक आणि स्थापना जर विचारलं मित्रांनो तर 2010 ला आपल्याला याची स्थापना करण्यात आलेली आहे. एक कमांडो पथक आहे लक्षात ठेवा जे आपण एनएसजी नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेलं आहे. यांची मेन रिस्पॉन्सिबिलिटी आहे मुंबई शहर. तर मुंबई शहराची पूर्ण सुरक्षा करण्याची जिम्मेदारी जी आहे या पथकावर आपण सोपवलेली आहे ते म्हणजे कोणता आहे रे फोर्स 1. हाच प्रश्न तुम्हाला बघा आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा सुद्धा विचारलेला आहे. रिपीट बघतो म्हटलं तर महत्वाचं आहे फोर्स 1. समजलाय? पुढे चला
नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ बघा. नेक्स्ट प्रश्न बघा रे कोणता आलेला आहे आपल्याला लक्षात घ्या. पहिला नेक्स्ट प्रश्न जर तुम्हाला म्हटलं बघा एक दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहे, चुकीच्या विचारलेलं आहे. पहिले बघा गुन्हे अन्वेषण विभाग जर म्हटलं तर आपण याला म्हणतो सीआयडी. तर सीआयडीचं मुख्यालय पुणेला आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. ए तर बरोबर आहे तुम्हाला. याचा अर्थ बघा ए इथं आहे, हा येणार नाही. ए इथं आहे, हा येणार नाही. इथं आहे का, नाही. ए इथे आहे, याचा अर्थ हा सुद्धा येणार नाही. कन्फर्म उत्तर किती आहे रे, 3. बघा इथं तुम्हाला एक जरी उत्तर एक्झॅक्ट माहित राहिलं तरी प्रश्न सॉल्व्ह करता येते, ऑप्शन निग्लेक्ट करून. म्हणून बघा तुम्हाला जे नॉलेज आहे ते परफेक्ट असणं खूप जरुरी आहे. त्याच्या जर तुमचे ऑप्शन निग्लेक्ट होतात आणि तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येतात. म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन निग्लेक्ट करून जो आपण मित्रांनो याला सॉल्व्ह करता येते, याचं उत्तर ड आणि ई म्हणजे बघा 3 आणि 4 आपलं उत्तर येणार आहे. बघा आता गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणेला आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणजे MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला आहे, बरोबर आहे. आता बघा चौथं आहे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हा पुणेला नाही मुंबईला आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बघा दहशतवाद विरोधी पथक, हे सुद्धा नागपूरला नाही, तर हे सुद्धा मुंबईला आहे. हे दोन्ही बघा मुंबईला राहणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि दहशतवाद विरोधी विभाग जे आहे दोन्ही मुंबईला आहे. म्हणून बघा चुकीचे जर विचारलं तर ड आणि ई आपल्याला चुकीचं राहणार आहे. ऑप्शन निग्लेक्ट करून तुम्हाला या प्रश्नापर्यंत पोहोचता येते. म्हणून ऑप्शन निग्लेक्ट करण्याची कला तुम्हाला शिकायची आहे. प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाच्या आधारे शिकता येते. समजलाय का. हाच प्रश्न तुम्हाला बघा मुंबई पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा रे पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला बघा. हा प्रश्न सुद्धा बघा रे पुणे लोहमार्ग, गडचिरोली, कोल्हापूर आणि 20 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय, लक्ष द्या इकडे बघा. महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे. नक्षलवाद्यांचा, लक्ष द्या इकडे बघा. कोणाचं म्हटलेला, नक्षलवाद्यांचा. जर दहशतवाद विरोधी म्हटलं तर फोर्स 1, तपास करणारी संघटना NIA. इथे बघा नक्षलवाद विरोधी म्हटलेला आहे, तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे तुम्हाला C16. फोर्स 1 जर म्हटलं ते दहशतवाद विरोधी. बघा फोर्स 1 जर म्हटलं तर दहशतवाद विरोधी. हे QRT आहे, क्विक रिस्पॉन्स टीम जे आहे जिल्हा लेवलवर राहते, QRT म्हणतो आपण त्याला. फोर्स 1 दहशतवाद विरोधी आणि C16 बघा नक्षलवाद विरोधी किंवा नक्षलवादी जे आहे यांचा बिमोड करण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. हे जे आहे कमांडो 16 ज्याला म्हणतो आपण C16 नावाचं लक्षात ठेवायचं एक दल स्थापन करण्यात आलेला आहे. आता लक्ष द्या इकडे बघा. C16चा अर्थ दुसरा काही नसून रे बघा त्याला आहे कमांडो 60 आणि यांचं कार्यक्षेत्र लक्षात ठेवा. कार्यक्षेत्र एका जिल्ह्यामध्ये राहणार आहे, तो जिल्हा आहे गडचिरोली. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा याचं कार्यक्षेत्र राहणार आहे C60 ज्यांना म्हणतो आपण कमांडो 60. आणि यांचं कार्य बघा नक्षलवाद्यांचा, लक्षात घ्या इकडे बघा, नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी. तर नक्षलवाद जे आहे यांचा बिमोड करण्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो कमांडो 60 नावाचं पथक जे आपण सुरू केलेलं आहे. यामध्ये बघा आदिवासी कम्युनिटीचे जे लोक राहते यांना विशेषतः आदिवासी तरुण मुलांना ट्रेनिंग दिलं जाते पोलिसांचं आणि या कमांडोमध्ये भरती केलं जाते. सुरुवातीला हे 60 कमांडो होते म्हणून याचं नाव पडलेलं आहे C60. आता 100च्या जवळपास कमांडो जे आहे या पोलीस दलात काम करतात. लक्षात ठेवा हेच आहे तुम्हाला कमांडो 60, कार्यक्षेत्र गडचिरोली आणि नक्षलवाद्यांचा. इथे बघा पॉइंट आहे नक्षलवाद. जर दहशतवाद विचारलं असतं तर फोर्स 1 आणि नक्षलवाद विचारलं असल्या कारणाने C60 किंवा कमांडो 60 येणार आहे. कार्यक्षेत्र जर म्हटलं आपल्याला गडचिरोली राहणार आहे. तिथे बघा कन्फ्यूज व्हायचं नाही आहे मित्रांनो. तुम्ही बघा जेवढं लवकर तुम्ही प्रश्नाला अंडरस्टँड कराल प्रश्नावर आपली पकड येणार. प्रश्न जेवढ्या स्पीडनं तुम्हाला समजून तेवढ्या लवकर उत्तरापर्यंत पोहोचता येते. आणि हे कधी साध्य होणार जर तुमची रिव्हिजन प्रॉपर राहिली तर. म्हणून बघा चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. रिकॉल जेवढं चांगलं होणार तेवढा तुमचा कमांड राहते. कारण बघा एक्झाम आपली ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये लक्षात ठेवायचं आहे जेवढा चांगलं तुमची रिव्हिजन राहील तेवढा तुम्हाला जो लक्षात ठेवायचा आहे फायदा इथे होणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा रे नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, पुणे, गोंदिया आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला रिपीट झालेला आहे. प्रश्न काय लक्ष द्या बघा सिंपल आहे प्रश्न काय खूप नाही. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे. नॅशनल विचारलं आहे. इथे पहिला ऑप्शन नाशिक आहे. नाशिक येणार का नाही. बँगलोर नाही. हैदराबाद लक्षात ठेवा हैदराबादला राहणार आहे. नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहेत हैदराबाद. बघा रे
नॅशनल पोलीस अकॅडमी म्हटलं तर हैदराबाद, जिचं नाव आहे लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल. बघा इकडे काय म्हटलं म्हणाला, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जर कुठे आहे म्हटलं तर ते राहणार आहे हैदराबाद. आणि इथे लक्षात ठेवायचं बघा रे, IPS अधिकारी जे राहतात यांना ट्रेनिंग दिलं जाते. तर जेवढे पण आपले IPS अधिकारी राहणार आहे ज्यांची निवड UPSC करते आणि UPSC ने निवडलेले जे IPS अधिकारी राहते यांना ट्रेनिंग देण्याचं काम आपण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी हैदराबादला करतो. पुढे बघा रे नाशिक. नाशिकला इथे बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. नाशिकला जर म्हटलं लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे ते लक्षात ठेवा, नाशिकला राहणार आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जर म्हटलं तर नाशिकला राहणार आहे. इथे बघा एक तर DYSP किंवा PSI ज्यांची निवड लक्षात ठेवा करते MPSC, या लोकांना ट्रेनिंग देण्याचं काम या ठिकाणी करतो आपण. ते राहणार आहे नाशिक, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला आहे, जिथे PSI किंवा DYSP यांना बघा ट्रेनिंग देण्याचं काम जे आपण करत असतो. तर त्यामुळे दोन्ही महत्वाचं आहे. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी विचारलं तर हैदराबाद आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक. इथे UPSC म्हणजे IPS वाल्यांना ट्रेनिंग देतो आपण आणि इथे बघा DYSP किंवा PSI दर्जाचे जर अधिकारी आले त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम इथे आपण करणार आहोत. हा प्रश्न तुम्हाला 10 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. पुढे बघा रे, पुढचा जो प्रश्न लक्षात ठेवायचा आहे का बघा, महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस संशोधन केंद्र CPR लक्षात ठेवायचं आहे. पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? पिंपरी चिंचवड. 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. लक्षात ठेवा, सिंपल आहे उत्तराचं पुणे. पुणेलाच राहणार आहे पोलीस संशोधन केंद्र. 4 सांगितले आहे. पहिला CID, दुसरा आहे रे कारागृह, तिसरं मी सांगितलं तर बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी. तिसऱ्या नंबरला जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी. आणि चौथं होतं बघा पोलीस संशोधन केंद्र. या 4 जे महत्वाचे राहणार आहे त्या 4 यांचं मुख्यालय कुठे आहे म्हटलं तर पुणेला राहणार आहे. CID, कारागृह, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी आणि पोलीस संशोधन केंद्र 4 याचं मुख्यालय लक्षात ठेवा पुणे या शहरामध्ये या 4 याचं मुख्यालय आहे. हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे म्हणून क्लिअर करून ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला विचारलाय इंडियन मिलिटरी अकॅडमी इथे आहे. इंडियन लक्षात ठेवा, इंडियन म्हटलं तर देहरादून. देहरादूनला बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आपली वाली देहरादूनला राहणार आहे. तर लक्षात ठेवा देहरादून उत्तराखंड जे आहे इथे लक्षात ठेवा रे इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे. जर महाराष्ट्रात NDA कुठे आहे म्हटलं नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर लक्षात ठेवा ते खडकवासला पुणे. खडकवासला पुणे ते मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपल्या इथे NDA राहणार आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ते NDA जर कुठे आहे म्हटलं तर खडकवासला पुणे आणि राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे म्हटलं तर देहरादून उत्तराखंड इथे इंडियन मिलिटरी अकॅडमी राहणार आहे. सोलापूर ग्रामीण चालक 2024ला हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा रे, हा प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्सशी निगडीत राहते. हा त्यावेळेचे जे म्हणजे आज सध्याच्या कंडिशनमध्ये कोण आहे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार तिचा SP कोण आहे समजलाय का, तिथे अतिरिक्त SP कोण आहे किंवा तिचे कमिशनर आहे तर कमिशनर कोण आहे याची सगळी माहिती काढून ठेवा. हे करंटचा डाटा हा वेळेनुसार बदलत राहते म्हणून जेव्हा पेपर राहणार त्या कंडिशनमध्ये तुम्हाला माहीत असणं जरुरी राहणार आहे. समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा पुढचा प्रश्न, नवी मुंबई SRPF 2021ला मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न बघा काय, भारतातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा. बघा दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा ते आहे रे NIA. म्हणजे काय म्हटलं तर बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. लक्षात ठेवा NIAचा फुल फॉर्म जर म्हटलं आपल्याला तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे होते NIA आणि हे आहे दहशतवाद घटनांचा तपास करणारी संघटना. तपास तर दहशतवाद घटनांचा तपास करणारी संघटना NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राहणार आहे. लक्षात ठेवा NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुढे बघा दहशतवाद विरोधी दल म्हटलं तर फोर्स 1. दहशतवाद विरोधी दल जर तुम्हाला दल विचारलं लक्षात ठेवा तर विरोधी दहशतवाद विरोधी दल जर आपल्याला विचारलेलं आहे तर ते राहणार लक्षात ठेवायचं आहे
फोर्स वन, ज्याला आपण NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य स्थापन केलं होतं. नॅशनल मध्ये NSG आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. इथे बघा NSG, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. लक्षात ठेवा NSG म्हणजे काय म्हटलं त्याला, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. आणि जर तुम्हाला बघा नक्षलवाद विरोधी जर दल विचारलं, लक्षात ठेवा नक्षलवाद विरोधी जर दल आपल्याला विचारण्यात आलेलं असेल तर नक्षलवाद विरोधी मित्रांनो माहित असायला पाहिजे. त्याचं नाव आहे रे C16 नावाचं दल जे आहे ते नक्षलवाद विरोधी काम करते. दहशतवाद विरोधी महाराष्ट्रात फोर्स वन, नक्षलवादाविरोधी C60, केंद्रामध्ये NSG, तपास करणारी संघटना NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ते NCB म्हणजे ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, जे अंमली पदार्थ विरोधी जे आहे काम करणारा ब्युरो राहणार आहे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. हे अंमली पदार्थ विरोधी राहते. सिंपल प्रश्न होता, दहशतवाद विरोधी तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. क्लिअर आहे? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न बघा मित्रांनो, तुम्हाला गडचिरोली पोलीस, कोल्हापूर आहे, संभाजीनगर आहे आणि नवी मुंबईला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. सिंपल आहे रे. C60 जे आहे फोर्सचं ब्रीद वाक्य कोणते आहे? कमांडो 60चं ब्रीद वाक्य काय राहणार आहे? सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे? नाही, ते महाराष्ट्र पोलिसांचा आहे, हे येणार नाही. वीरभोग्य वसुंधरा, लक्षात ठेवा वीरभोग्य वसुंधरा जे आहे ते C60 नावाचा जो दल आहे यांचं ब्रीद वाक्य राहणार आहे, वीरभोग्य वसुंधरा. याचा अर्थ होतो रे बहादूर हे जगावर राज्य करतात. लक्षात ठेवा वीरभोग्य वसुंधराचा अर्थ आहे बहादूर हे जगावर राज्य करतात. C60चं ब्रीद वाक्य राहिलं आहे वीरभोग्य वसुंधरा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करते आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लक्षात ठेवा ही संघटना आपण सुरू केलेली आहे, जिचं नाव होतं बघा C60. याचं ब्रीद वाक्य होतं रे वीरभोग्य वसुंधरा. हा प्रश्न तुम्हाला 4-5 ठिकाणी आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे, माहित पाहिजे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा इथे पुन्हा तुम्हाला प्रश्न आलेला आहे, तुम्हाला फोर्स वन काय आहे ते बघा. आता फोर्स वन आपण 2-3 वेळा आतापर्यंत बोललेला आहे. फोर्स वन जे आहे ते काय राहणार आहे? नागपूर कारागृहाला आपल्याला 2021 ला प्रश्न आलेला होता, नागपूर कारागृहाला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. बघा प्रश्न काय आहे, फोर्स वन काय आहे? राष्ट्राध्यक्ष विमान नाही, पंतप्रधानांचं विमान नाही, महाराष्ट्र पोलीस दलाचे कमांडो बल. आपण याच्यावर बोललेलो आहे. महाराष्ट्रामध्ये 2008 ला एक दहशतवादी हल्ला झाला होता. त्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बघा 2010 ला आपण एक फोर्स वन नावाची जी आहे संस्था स्थापन केली होती किंवा कमांडो नावाचं दल एक स्थापन केलं होतं 2010 ला. फोर्स वन महाराष्ट्र पोलीस कमांडो बल. यामध्ये सध्या 300 कमांडो आहे आणि 300 कमांडो लक्षात ठेवा मित्रांनो मुंबई शहराला प्रोटेक्ट करतात या दहशतवादी घटनांपासून. तर याचंच मला ब्रीद वाक्य किंवा आपलं ब्रीद वाक्य म्हणतोय काय आहे विचारलं तर महाराष्ट्र पोलीस कमांडो दल फोर्स वन. स्थापना जर विचारलं तर 2010 ला याची स्थापना झालेली आहे. समजलाय? पुढे चला. आता बघा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आहे सोलापूर शहर पोलीस 2021 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न काय बघा, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेला. बघा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांच्या कोणता विभाग कारवाई करतो? केंद्र नाही, ईडी करते का? नाही. ईडी म्हणजे होते रे इन्फोर्समेंट डायरेक्टरेट, हे लक्षात ठेवा ते पण काम करत नाही. CBI नाही, CBI म्हणजे क्राईम ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, चौकशी करण्याचं काम करते. ACB लक्षात ठेवा अँटी करप्शन ब्युरो, महत्वाचं आहे. अँटी करप्शन ब्युरो जे आहे लक्षात ठेवा हे जे आहे हे काम करत असते जर एखाद्या व्यक्तीने लाच घेताना पकडलं तर महाराष्ट्रामध्ये ACB अँटी करप्शन ब्युरो. केंद्रामध्ये म्हटलं तर केंद्रीय दक्षता आयोग नावाचा एक आयोग राहते, CVC म्हणतो आपण त्याला, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, ते जे आहे केंद्रामध्ये. राज्यात जर विचार करा तर लक्षात ठेवा ACB अँटी करप्शन ब्युरो नावाची संघटना जे आहे ते एखाद्या कर्मचाऱ्याने लाच घेताना पकडल्यास काम करत असते. ACB अँटी करप्शन ब्युरो. सोलापूर शहर पोलीस 2021 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ते ACB माहित पाहिजे. अँटी करप्शन ब्युरो जे आहे ते काम करणार आहे. पुढे बघा नेक्स्ट प्रश्न बघा रे, पुणे शहर पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे. रिपीट झाला, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे? पुणे. मी सांगितलंय पुणेला 4 केंद्र होते, त्यात पहिला CID, दुसरा होता कारागृह. बघा पहिला CID, दुसरा आहे कारागृह, तिसरा आहे पोलीस संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी जे राहणार आहे याचं सुद्धा मुख्यालय लक्षात ठेवा पुणेला राहणार आहे. ते 4 ठिकाण पुणे. हा प्रश्न रिपीट झाला. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ.
नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला, हा महत्वाचा प्रश्न आला. मुंबई लोहमार्ग चालक मित्रांनो 2024 ला आपल्याला प्रश्न आलेला आहे. प्रश्न लक्ष द्या केअरफुली आहे. बघा पहिल्यांदा प्रश्न विचारलाय, संपूर्ण भारतात भारतीय न्याय संहिता 2023 BNS अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कोणत्या आणि कधीपासून सुरू झालेली आहे? कोणत्या वर्षी आणि कधीपासून सुरू झालेली आहे? सिंपल आहे बघा, 1 जुलै 2024. मित्रांनो लक्षात ठेवा, 1 जुलै 2024 पासून BNS भारतीय न्याय संहिता याच्यापासून लक्षात ठेवा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती तारीख म्हटलं तर 1 जुलै 2024. काय आहे लक्ष द्या इकडे बघा. भारतामध्ये माहिती आपल्याला एक कायदा होता रे IPC, जो आपल्या इथे लागू झाला होता 1860. याला तयार करणारा व्यक्ती राहिलेला आहे लॉर्ड मेकॉले. बघा इंग्रज जो आहे एक कायदातज्ञ व्यक्ती होता लॉर्ड मेकॉले, आणि या लॉर्ड मेकॉलेने भारतामध्ये IPC लिहिली आहे, इंडियन पिनल कोड. 1860 ला आपल्या इथे इंडियन पिनल कोड लागू करण्यात आलेला आहे. आणि 1860 पासून तर बघा 1 जुलै 2024 पर्यंत भारतामध्ये IPC जे आहे ते आतापर्यंत लागू राहिलेलं आहे. तर काय म्हटलेला IPC 1 जुलै 2024. आता बघा 1 जुलै 2024 ला ही जी IPC याला रद्द करण्यात आलं आणि त्याच्या जागी एक नवीन कायदा लागला आहे BNS, ज्याला म्हणते भारतीय न्याय संहिता. 3 कायदे जे आपले ते लागू झाले, एक आहे BNS, एक आहे BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि एक आहे BSA भारतीय साक्ष अधिनियम. 3 आहे लक्षात ठेवा. बघा पहिला आहे BNS, त्यानंतर आहे BNSS आणि एक आहे रे BSA भारतीय न्याय संहिता. बघा पहिल्या नंबरला BNS म्हटलं भारतीय न्याय संहिता. दुसरं बघा BNSS आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. तिसरा BSA म्हणजे होते रे भारतीय साक्ष अधिनियम. तिसरं बघा BSA म्हणजे काय म्हटलेला भारतीय साक्ष अधिनियम. हे तीनही कायदे 1 जुलै 2024 ला आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्र राज्यात लागू झालेले आहे. तारीख जर म्हटलं लक्षात ठेवायचं आहे 1 जुलै 2023 ला लागू झालेली आहे. जर आपल्याला विचारलं का तुम्हाला कधी लागू झालेले आहेत, तारीख म्हटलं तर 1 जुलै 2024. बघा डिसेंबर 2023 जो आहे त्या डिसेंबर 2023 ला त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती डिसेंबर 2023 ला. आणि लागू जर कधी झाले तर 1 जुलै 2024 ला हे 3 कायदे नव्याने लागू झालेले आहे, BNS, BNSS आणि BSA. तर तारीख होती 1 जुलै 2024 ला हे नवीन कायदे लागू झालेले आहे. समजलंय का? महत्वाचं आहे. यावर सुद्धा बघा 100% यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. महत्वाचं आहे. पुढे चला. याच्यामध्ये 20 प्रकरण आहे, तुम्हाला 358 कलम 358 20 प्रकरणामध्ये 300 पेक्षा अधिक कलम ज्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा रे. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला विचारलेला आहे, NDPS ऍक्टचा फुल फॉर्म काय? NDPS ऍक्टचा फुल फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे. मुंबई पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. NDPS म्हणजे काय रे? नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट. बघा 1985 ला ऍक्ट आलेला होता, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985. म्हणजे अंमली पदार्थ एखादी साठवणूक करणे, त्याची तस्करी करणे, त्याची विक्री करणे यावर प्रतिबंध घालण्यासाठी बघा 1985 ला NDPS नावाचा ऍक्ट जो आपण पारित केलेला होता. बघा ते फुल फॉर्म होते नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट. बघा इथे काय म्हटलेला, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट जो 1985 ला पारित झाला होता. याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला आहे NDPS. रिपीट सांगतो, NDPS म्हणजे होते नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट. हाच तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. पुढे चला रे, नेक्स्ट प्रश्नाकडे चला. नेक्स्ट प्रश्न बघा, चंद्रपूर पोलीस 2024 ला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा प्रश्न काय रे? BNSS चा फुल फॉर्म काय आहे? BNSS लक्षात घ्या. BNSS चा फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे. BNSS मी सांगितलं तुम्हाला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. बघा BNSS, बी वरून आहे भारतीय, N वरून आहे नागरिक, S वरून आहे सुरक्षा आणि A आहे संहिता. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जे लागू झाले आपल्या इथे 1 जुलै 2024 ला लागू झालेले आहे. डिसेंबर 2023 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना मंजुरी दिली आणि 1 जुलै 2024 ला आपल्या इथे लागू झालेले आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. समजलाय का? हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता का? NSS म्हणजे काय? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. BSA म्हटलं तर भारतीय न्याय संहिता, आपलं भारतीय न्याय संहिता BNS. बघा इथे BNS जर म्हटलं त्याला भारतीय न्याय संहिता, आणि एक आहे BSA भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे ते BSA 1 जुलै 2024 ला आपल्या इथे लागू झालेले आहे. पुढे बघा नेक्स्ट प्रश्नाकडे चला. नेक्स्ट प्रश्न बघा, आता तोच प्रश्न आहे, नंदुरबार पोलीसला आलेला बघा रे. BNS चे विस्तारित रूप काय? मी आता BNS म्हणजे का? भारतीय न्याय संहिता. काय म्हटलेला? भारतीय न्याय संहिता जे आहे ते राहणार BNS. बघा भारतीय न्याय संहिता. पहिले होतं IPC इंडियन पिनल कोड म्हणजे ते IPC जे लागू झालं होतं 1860, याला आपण रद्द केलं, तरी भारतीय न्याय संहिता लागू झालेला आहे 1 जुलै 2024 जे आहे या तारखेपासून. लक्षात ठेवा 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये भारतीय न्याय संहिता लागू झालेली आहे. तारीख होती 1 जुलै 2024, तर त्याच तारखेपासून लागू झालेले आहे. BNS चं विस्तारित रूप काय? तर भारतीय न्याय संहिता. सिंपल प्रश्न आहे, त्यावरच वारंवार प्रश्न तुम्हाला दिसत आहे. पुढे बघायला तर नेक्स्ट प्रश्न तुम्हाला पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2024 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊन गेला आहे. प्रश्न काय? लक्ष द्या बघा. भारतीय दंड संहिता 1860 याऐवजी कोणता कायदा अंमलात आला आहे? तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, प्रत्येक वेळेस BNS वर प्रश्न पडत आहे. पुढच्या वर्षी सुद्धा म्हणजे आता जी एक्झाम होणार आहे याला सुद्धा येणार म्हणजे येणार 100%. लिहून घ्या का या टॉपिकला तुम्हाला प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. BNS BNSS किंवा BSC काय आहे, कधी लागू झाले, याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार, माहित पाहिजे. लक्ष द्या इकडे बघा. भारतीय दंड संहिता 1860 च्या काय आलेला आहे तुम्हाला माहित आहे? भारतीय न्याय संहिता 2023. लक्षात घ्या रे, कोणता आलेला? भारतीय न्याय संहिता 2023 जो लागू झाला आहे 1 जुलै 2024, आणि राष्ट्रपतीने याला पारित केला कधी म्हटलं तर लक्षात ठेवा डिसेंबर 2023 ला हा कायदा पारित केलेला आहे. BNS ज्याला म्हणते लक्षात ठेवायचं आहे भारतीय न्याय संहिता. कधी पारित केला म्हटलं का? डिसेंबर 2023. तारीख राहते रे 26 डिसेंबर 2023 ला हा कायदा पारित झालेला आहे. ज्यामध्ये बघा 20 प्रकरण आपल्याला यामध्ये आढळते. जर तुम्ही IPC मध्ये गेला तर 511 कलमा एकूण होत्या. BNS जे आहे भारतीय न्याय संहिता यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला 20 प्रकरण जे आहे यामध्ये आढळणार आहे. आणि कलम जर विचारले तर 358 कलमे. IPC मध्ये होते 511, यामध्ये 358 कलम जे आहे याच्यामध्ये राहणार आहे BNS. बघा रे, BNS चा विचार केला तर लागू झालाय 1 जुलै 2024, पारित झालाय 26 डिसेंबर 2024, ज्यामध्ये 20 प्रकरण आणि 358 कलम मित्रांनो जे आहे BNS मध्ये राहणार आहे. भारतीय न्याय संहिता 2023. आणि याच कायद्याने बघा IPC जो होता इंडियन पिनल कोड याची जागा जी आहे याच कायद्याने घेण्यात आलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते, कोणत्या कायद्याची जागा, आणि हे बेसिक माहिती. 1 जुलै 2024 पारित म्हटलं डिसेंबर 2023, 20 प्रकरण आणि 358 कलम जे आहे आपल्याला BNS मध्ये आढळतात. भारतीय न्याय संहिता. समजलाय का? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे 1 जुलै 2024 पासून पुराव्या संदर्भात. बघा इथे पुन्हा आलेला आहे. कशा म्हणलेला? पुराव्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला? पुराव्या संबंधात. पुरावा मी तुम्हाला सांगितलं बघा रे 1 जुलै 2024 ला 3 जे आहे ते महत्वाचे नियम लागू झाले होते. त्यापैकी एक बघा आला भारतीय साक्ष अधिनियम. पुरावा नाही, लक्षात ठेवा याला म्हणते BSA. BSA म्हणजे काय म्हणलेला? भारतीय साक्ष अधिनियम लागू झालेला आहे. तारीख होती 1 जुलै 2024. मी सांगितलं 3 रे. बघा पहिल्या नंबरला BNS, BNSS आणि BSA. बघा BNS म्हणजे होते भारतीय न्याय संहिता, BNSS म्हणजे होते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. BNSS चा अर्थ म्हणाला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. BNS म्हणजे होते रे भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता. आणि लास्ट मध्ये बघा BSA म्हणजे ते भारतीय साक्ष अधिनियम. 1 जुलै 2024 ला भारतीय साक्ष अधिनियम लागू झालेला आहे, जो पुराव्यासंबंधी अत्यंत महत्वाचा राहणार आहे. बीड पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे. मी सांगितलं तारीख म्हटलं तर 1 जुलै 2024. पारित कधी झाले तर 26 डिसेंबर 2023 ला तिन्ही कायदे पारित झालेले आहे.
त्याला राष्ट्रपतीने मंजुरी दिलेली होती. समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न बघा तुम्हाला बीड पोलीस 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय रे? भारतीय न्याय संहितेचा खून नुसार नवीन भारतीय न्याय संहितेनुसार बघा खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते? पहिले जर म्हटलं तर 302 लागे लक्षात ठेवायचं आहे. 302 आणि 301 एक सदोष मनुष्यवध आणि एक तुमचा दोष मनुष्यवध राहते लक्षात ठेवायचं आहे. तर 302 म्हणजे काय होतं? खून होतं पहिल्यांदा. IPC मध्ये 302 जर म्हटलं लक्षात ठेवायचं आहे तर खून जे आहे ते लागत होता. आता तुम्हाला विचारलंय भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते? लक्षात ठेवा कलम 103 येणार आहे मित्रांनो. व्हेरी इम्पॉर्टंट. कलम 103 नुसार जो आहे भारतीय न्याय संहितेनुसार एखाद्याने जर खून केला तर कलम 103 नुसार त्यावर गुन्हा दाखल करता येते. जुना होता 302 आता लागते 103 लक्षात ठेवायचं आहे. ते 103 कलम भारतीय न्याय संहितेनुसार 1 जुलै 2024 पासून ते सुद्धा चेंज झालेले आहे लक्षात ठेवा. भारतीय न्याय संहितेनुसार कलम 103 जे आहे ते आता लागणार आहे. बीड पोलीस 2024 ला तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा का भारतीय न्याय संहिता ते तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. मी वारंवार सांगतो का BNS BNSS किंवा BSA यावर आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणार. यावेळेस येणार कन्फर्म आहे तुम्हाला येणार म्हणजे पक्क्याने हा प्रश्न येणार म्हणजे येणार. बघा आता जोड्या लावायला प्रश्न आला रे. वाशिम पोलीस 2024 ला जुने कायदे आणि नवीन कायद्याचं नाव जोड्या लावायला आहे. बघा भारतीय दंड संहिता झालाय भारतीय न्याय संहिता. एकच पाहिजे आपल्याला 3. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे. इथे आहे का? नाही. उत्तर येते ऑप्शन नंबर 3. एक जरी राहिलं माहित राहिलं जोड्या लावायच्या दर तर प्रश्न इझिली सॉल्व्ह होते. म्हणून बघा एकच किती म्हटलेला 3. भारतीय दंड संहिताचं काय झालं रे? भारतीय न्याय संहिता. भारतीय पुरावा जो कायदा होता त्याचा झालाय भारतीय साक्ष अधिनियम. म्हणजे बघा भारतीय पुरावा कायद्याचं म्हटलं तर भारतीय साक्ष अधिनियम. आणि बघा फौजदारी प्रक्रिया संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड जो होतं त्याचं नाव झालं आहे आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. हे तीनही कायदे 1 जुलै 2024 ला आपल्या देशामध्ये लागू झालेले आहे. 26 डिसेंबर 2023 ला राष्ट्रपतीने यांना मंजुरी दिली आणि लागू कधी झाले? 1 जुलै 2024 ला हे तीनही कायदे आपल्या इथे लागू झालेले आहे. म्हणून बघा आता 4-5 प्रश्न आपण बघितले ते या कायद्यासंबंधीच ते प्रश्न राहणार आहे. भारतीय दंड संहिता भारतीय न्याय संहिता झालं. पुरावा कायद्यात झाला भारतीय साक्ष अधिनियम. आणि लास्ट मध्ये बघा फौजदारी प्रक्रिया संहिता नावात जो होता त्या झालाय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. तर वाशिम पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे. जोड्याचे प्रश्न तुम्ही काय करायचं? एक जोडीवरून पहिल्या ऑप्शनकडे जायचं आहे. एक जोडी पहा एक्झॅक्ट माहीत असन परफेक्ट माहीत आहे पहिल्या ऑप्शन याचं किती येते ऑप्शन निग्लेक्ट करा. उत्तरापर्यंत तुम्हाला लवकर पोहोचता येते आणि सिली मिस्टेक सुद्धा होत नाही. समजलंय का? ओके पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट जो प्रश्न तुम्हाला बघा हा एक ITC तुम्हाला ऍक्ट आलेला आहे. बघा रे IT ऍक्ट 2000 लक्षात ठेवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? बघा कोणते गुन्हे जे आहे यांना आळा घालण्यासाठी हा IT ऍक्ट 2000 पारित केलेला आहे. गाडी चोरी आहे का? नाही. कम्प्युटर नाही. मोबाईल चोरी नाही. सायबर गुन्हे. बघा मित्रांनो दिवसेंदिवस काय होत आहे सायबर गुन्ह्याचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे. सायबर क्राईमचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ऑनलाईन फ्रॉड होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. सायबर क्राईम जो आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे बघा त्यावर आळा घालण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आला आहे. IT ऍक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेला आहे? तर बघा रे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लक्षात ठेवा हा ऍक्ट पारित केलेला आहे. त्याचं नाव आहे IT ऍक्ट 2000. समजलंय का? तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे 70 पर्यंत प्रश्न कव्हर करण्याचे प्रयत्न केले पोलीस प्रशासनासंबंधी. तर असेच जर तुम्हाला व्हिडिओ अजून कंटिन्यू पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आमचा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.